केंद्रीय मंत्र्यांच्या होम ग्राउंडवरच ट्रामा सेंटर बंद, मेहकरचा मुद्दा अधिवेशनात गाजला। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर गेल्या 5 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे। विशेष म्हणजे हा भाग केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रभाव क्षेत्र मानला जातो, त्यामुळे या प्रश्नाला अधिकच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। समृद्धी महामार्ग आणि पुणे-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे ट्रामा सेंटर कार्यान्वित नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अपघातग्रस्तांना खामगाव, बुलढाणा किंवा अकोला येथे हलवावे लागत असल्याने गोल्डन अवर वाया जात असल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे। या संदर्भात आमदार सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्र बजेट सेशन 2026 दरम्यान सभागृहात हा मुद्दा आक्रमकपणे मांडला। आकृतिबंध मंजुरी अभावी ट्रामा सेंटर, 100 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आणि रक्तपेढी प्रकल्प रखडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करून मेहकरकरांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली। मेहकरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उभारलेली कोट्यावधींची सुविधा धूळ खात पडली असताना प्रशासन नेमके काय करत आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर। माझ्या मतदारसंघातील मेहकर येथे ट्रॉमा सेंटर म्हणजे ट्रॉमा हॉस्पिटल मागच्या वर्षी तयार झालेलं आहे, परंतु दीड वर्षापासून तेथे आकृतिबंधाचा जो प्रस्ताव आहे तो आरोग्य विभागामध्ये येऊन पडलेला आहे आणि त्याच्यावर अद्याप मंजुरी मिळाली नाही। माझी विनंती आहे की हा आकृतिबंधाच्या प्रस्तावा अभावी केवळ आकृतिबंध मंजूर झालं नाही म्हणून आणि तिथे पद मिळाली नाही म्हणून हा जो काही ट्रॉमा सेंटर आहे ते सुरू झालेलं नाही, लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी। दुसरं, डोणगाव या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याबद्दलचा प्रस्ताव देखील शासन स्तरावर प्रलंबित आहे, त्याची सुद्धा मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे। ग्रामीण रुग्णालय 100 बेडेडचं हॉस्पिटल करण्यासंदर्भात सुद्धा शासनाची मंजुरी आहे, मात्र या संदर्भामध्ये निविदा आणि बाकीच्या गोष्टी थांबलेल्या आहेत, ती कशामुळे अडलेलं आहे याबद्दल सुद्धा शासनाने विचार करावा आणि ताबडतोब हे काम सुरू करण्याची गरज आहे। मेहकरला ब्लड बँक नाही आहे आणि ब्लड बँक अभावी बऱ्याचशा रुग्णांना इतर जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरगावी जावं लागतं, अडचणी होतात, म्हणून ब्लड बँक देण्याची तातडीनं व्यवस्था संबंधितांना देण्याबद्दलच्या सूचना या विभागानं खाली देण्याची गरज आहे। दुसरं, जिल्ह्यामध्ये 102 ड्रायव्हर जे आहेत ते आउटसोर्सिंगद्वारे भरण्याची परमिशन शासनाकडे मागितलेली आहे, त्यावर देखील शासन स्तरावरती हा प्रस्ताव प्रलंबित आहे आणि म्हणून यावर सुद्धा कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे। मेहकर रुग्णालयामध्ये काही औषधांची कमतरता भासते, ते औषधी सुद्धा या ठिकाणी देण्याची गरज आहे। शिवभोजन योजनेसाठीचे जे काही केंद्र आहेत ते माझ्या मतदारसंघातले बंद आहेत, ते सुद्धा पुन्हा एकदा सुरू करण्याची आवश्यकता आहे आणि जो काही इष्टांक आहे म्हणजे ह्याचा इष्टांक जे आहे तो इष्टांक अन्न व नागरी पुरवठा विभागाचा रेशन कार्डचा इष्टांकाची मागणी खूप आहे आणि त्यामुळे ती इष्टांकाची मागणी सुद्धा शासन स्तरावर प्रलंबित आहे, हे करण्याची आवश्यकता आहे। मला आपण बोलण्याची संधी